पोलीस शिपाई भरती 2024-25 बद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। बघा कुठल्या प्रकारच्या GR आहे आजच्याच तारखेमध्ये हे पत्र निघालेलं आहे मित्रांनो। शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा तुम्ही बघू शकता। बघा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनल्स, आसनगाव, अंबरनाथ व मीरा भाईंदर 4 लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या निर्मितीस व त्यासाठी एकूण 279 पदांची निर्मिती करण्यास त्यासाठी येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत। तर बघा मित्रांनो, मुंबई लोहमार्गाच्या हद्दीमध्ये 4 पोलीस स्टेशन नवीन तयार होणार आहेत, म्हणजेच की मोठ्या प्रमाणात मुंबई लोहमार्ग तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होऊ शकते। तर बघा ज्या प्रकारे हे GR निघत आहे मित्रांनो, त्याच बाबतीत तुम्हाला सांगतो की पोलीस भरतीची जाहिरातसुद्धा लवकर पडण्याचे चान्सेस आहे। तुम्ही नकारात्मक राहू नका की सर अपडेट नाही। तर बघा जेव्हा परिपत्रक आणि GR पडतात ते भरतीच्या संबंधितच येतात। तर बघा सविस्तर वाचू। संदर्भ महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्र क्रमांक पोलीस महासंचालक 26/47 उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक 29/1/25 रोजी झालेल्या बैठकीचे दिनांक 7/2/2025 रोजीचे कार्यवृत्त प्रस्तावना। बघा मुंबई महानगर प्रादेशिक विभागाच्या विकास पाहता मुंबईच्या पलीकडे मुंबई महानगर प्रादेशिक विभागात व त्यांच्या सीमालगतच्या भागात तसेच नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, शिक्षण संस्था व इतर अनुषंगिक विकासामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे व त्यामुळे रेल्वे वाहतुकीमध्ये प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। तसेच सद्यस्थितीत रेल्वे कार्यक्षेत्रातील बदलत चाललेली परिस्थिती, रेल्वे विभागाकडून राबवण्यात येत असलेले सुधारणा प्रकल्प, त्यामुळे रेल्वे कार्यक्षेत्राच्या स्वरूपामध्ये होत असलेला बदल, दैनंदिन प्रवासी वाढत असलेली गुन्हे संख्या, गुन्हेगारी, त्यावरील नियंत्रण, प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी। तर बघा मित्रांनो, खूप मोठं हे पत्र आहे दिलेलं आहे। मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनल्स, आसनगाव, अंबरनाथ व भाईंदर ही 4 नवीन लोहमार्ग पोलीस ठाणे निर्मिती करण्यास, त्यासाठी पदनिर्मिती करण्यास हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो। पोलीस स्टेशन निर्माण होऊन पदनिर्मिती करण्यास त्यासाठी येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला आहे। तर मित्रांनो बघा, नव्याने पदे तयार करण्यात येत आहे मुंबई लोहमार्गाच्या हद्दीमध्ये। आणि बघा शासन निर्णय पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई हद्दीतील टिळक टर्मिनस, आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर 4 नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्यास शासनास मान्यता देण्यात येत आहे। एकूण 279 नियमित पदे निर्माण करण्यास अनुषंगाने येणाऱ्या रुपये दिलेल्या इथे कोटीमध्ये। मित्रांनो बघा खूप मोठं पत्र आहे, एवढं वाचण्यात व्हिडिओ खूप मोठा होता। आपण महत्त्वाचे पदे बघूया। यामध्ये दिलेलं आहे बघा, पोलीस निरीक्षक 1 पद, सहाय्यक पोलीस निरीक्षक 1 पद, उपनिरीक्षक 4 पद म्हणजे PSI, आणि हवालदार 40, पोलीस शिपाई 50। तर बघा मित्रांनो, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 158 म्हणजे काही क्षेत्र लहान असेल तर कमी प्रमाणात पोलीस स्टेशनचा विस्तार आहे। तर अशा प्रकारची पदे आहे मित्रांनो। बघा अंबरनाथमध्ये एकूण 51 पदांची निर्मिती करणार आहे, ज्यामध्ये पोलीस शिपाई 25, पोलीस हवालदार 20, तर असे 51 पदे आहे मित्रांनो। भाईंदरमध्ये बघा, भाईंदरमध्ये बघू शकता 69 पदांची निर्मिती करण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो शेवटचं पोलीस स्टेशन आपण बघितलं भाईंदर, आणि नंबर 1 क्रमांकाचं पद आहे आसनगाव पोलीस स्टेशन। या ठिकाणी बघा 58 पदे आहे। त्याचप्रकारे 101 पदे ही लोकमान्य टिळक टर्मिनल्स या ठाण्याच्या निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील। तर बघा अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो। पोलीस निरीक्षक 1 पद, सहाय्यक पोलीस निरीक्षक 1 पद, पोलीस हवालदार 40, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5, पोलीस शिपाई 50। तर मित्रांनो अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात लोहमार्गच्या ठिकाणी मागे तुम्ही पाहिलं असेल की रत्नागिरीमध्ये मुंबई लोहमार्गमधून विस्तार करून नवीन पोलीस स्टेशन तयार करण्यात आले, परंतु यामध्ये नव्याने पदभरती होणार आहे, कारण की पदास मान्यता दिलेली आहे, तसेच पोलीस स्टेशनला सुद्धा मान्यता दिलेली आहे। तर आजच्या GR आहे मित्रांनो, हा तुम्ही अधिकृत शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा बघू शकता। तर मित्रांनो असा विचार करू नका की GR येतात फक्त, आणि बघा हे GR मान्यता प्राप्त असतात। यामध्ये दिलेलं आहे टोटल अनामत रक्कम वगैरे सर्व दिलेली आहे, आणि पत्र खूप मोठं आहे मित्रांनो। एवढं वाचण्यात भरपूर मोठा व्हिडिओ होतो, आपण शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। तर तुम्हाला जर हे परिपत्रक लागत असेल तर आपल्या हेल्पिंग MK यूट्यूब चॅनल, आपलं टेलिग्राम चॅनल म्हणजेच पोलीस भरतीचे चॅनल आहे, त्या चॅनलवर आपण टाकून देऊ। तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे वयवाडीचा, या ग्रुपला सुद्धा टाकून देऊ। तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। परत काही अपडेट असली तर पोलीस भरती संदर्भात किंवा सरळ सेवा एक्झाम मार्फत MSF बद्दल, होमगार्डबद्दल। तर मित्रांनो आजचा GR आहे बघून घ्या, 3 मार्च 2025 दिलेला आहे। मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, दुसरा मजला, आणि गृह विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा हा GR तुम्हाला भेटून जाईल। तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, जय हिंद।